आज इथं मी केसांसाठी ऑइल बनवलं होतं, त्यासाठीच काही साहित्य घेतलं होतं. पण त्या अगोदर सर्वात पहिले आवळे जे ते फोडून घेतले. तुम्ही इथं कट करून बियाही काढू शकता, पण इथं मम्मीचं फोडून घेणं चालू होतं. पहिले सगळ्या आवळेच्या बिया बाजूला करून घेतल्या आणि नंतर इकडं काही जास्वंदाची फुलं, कढीपत्त्याची पानं आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या हे सगळं घेतलं होतं. आता इथं आवळे फोडून झाले होते. इथं कढईमध्ये 20 ग्राम तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये 5 ते 6 आवळे टाकले सर्वात अगोदर आणि 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे. आता इथं जर तुमच्याकडं कांद्याचं बी असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. आमच्याकडं नाही होतं म्हणून आम्ही कांदे टाकले होते. नंतर हे थोडंसं परतलं, त्यानंतर लगेच त्यामध्ये 3 चम्मच मेथी टाकली आणि हेही थोडंसं परतू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले होते जे काही जास्वंदाच्या झाडाची पानं, जास्वंदाची फुलं, परत कढीपत्त्याची पानं आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या. आता हे प्रमाण ऑइल जितकं असेल त्याच्यानुसार तुम्ही वाढवूही शकता. आम्ही इथं कमी ऑइल घेतलं होतं म्हणून कमी कमी प्रमाण टाकलं होतं. आता हे नंतर काही जास्वंदाची फुलं टाकली ना, ही जास्त फुलं नाही होते म्हणून काल देवाला वाहिलेले फुलं होते तेच काढून ठेवले आणि तेही त्याचा वेस्ट ना जावं त्यामध्येच त्याचाही वापर केला होता. आता इथं सगळ्यात शेवटी जे मी काल वडाच्या पारंब्या आणल्या होत्या त्या टाकल्या होत्या, तेही छान परतू दिलं आणि बाकीचं जे काही आवळे उरलेले होते ते मिक्सरमधून काढून घेतले आणि असं त्याचा रस काढून घेतला. याला रात्रभर असंच लोखंडी तवा असेल तर तवा किंवा कढई त्यामध्ये सोडून द्यायचं. रात्रभर रिएक्शन होती आणि सकाळी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दररोज तुम्ही सकाळ संध्याकाळ केसांना यूज करू शकता. 3 ते 4 दिवस, जास्त दिवस वापरायचं नाही. चला आता इथं माझं ऑइल तयार झालं होतं. चला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.